सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता 7 तारखेपर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 47,500 रुपये जे की आजपासून इथं वाटप सुरू झालेलं आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये. तर आता या 7 तारखेपासून जे की पीक विम्याच्या खात्यामध्ये इथं पैसे इथं येणार आहेत. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा इथं भरलेला आहे, तर आता 7 तारखेपर्यंत सर्वांनाच इथं मिळेल असं नाही. फक्त आता पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जे की आजपासून इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. जे की 47,500 रुपये ही जी रक्कम आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता यामध्ये सध्या सरकारकडून जी माहिती समोर इथे आलेली आहे, तर आता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 47,500 रुपये जे काही हेक्टरी आहे तिथं जमा केली जात आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा इथं भरलेलं आहे, ई पीक पाहणी वेळेमध्ये केलेली आहे, नुकसान भरपाईचं जे काही यादीमध्ये नाव इथं आलेलं आहे, तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहे? तर आता यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला असावा, म्हणजे तुम्ही तुमचा पीक विमाचा फॉर्म भरलेला असावा. यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे. ई पीक पाहणी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. पीक नुकसान भरपाई यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशाने जे काही पटवारी तलाट्याला भेटून नाव ॲड करून घ्या. त्यानंतर अर्जात कोणती चूक जे आढळल्यास त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्यानंतर आता या गोष्टीमुळे तुमचे पैसे अडकू शकते. तर आता यामध्ये जी काही रक्कम आहे ते आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जी काही भरपाई रक्कम आहे ते आता 47,500 रुपये हे तुम्हाला मिळत आहे. तर आता यामध्ये 8,000 काही शेतकऱ्यांना 12,000, 18,500 तर 47,000पर्यंत भरपाई इथं येत आहे. तर याची जी काही कारणे आहे, यामध्ये जी काही पिकाची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. वेळेमध्ये तुम्ही तुमची जी काही तक्रार केलेली असणे आवश्यक आहे. ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. पीक विमा भरणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता बरेच शेतकरी काय करतात, पीक विमा फॉर्म भरतात, परंतु ई पीक पाहणी करत नाही. तर ई पीक पाहणीचं महत्त्व काय आहे? तर आता ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली नाही, तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची भरपाई तर मिळत नाही. तुमचं पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येत नाही. त्यानंतर तुमच्या शेतामध्ये कोणती पीक आहे, पिकाची नोंद केली नाही, तर तुम्हाला तुमचा जो काही माल आहे, म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, तर हे विकण्यास अडथळा येऊ शकते. तर आता पैसे का थांबतात? कोणताही अर्ज करण्या अगोदर तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे. ज्यांना कोणाला ई पीक पाहणी येत नसेल, तर त्यांनी मोबाईलवरून पाहून जी काही आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. यानंतर पीक विमाचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 144447. तर हा हेल्पलाईन नंबर आहे. किती आहे? 1447. तर यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या पिकांची तक्रार करू शकता. पैसे कसे येणार? तर आता हे जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने इथं जमा केले जाते. सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे इथं येणार नाहीत. टप्प्याटप्प्याने इथं पैसे जमा केले जाते. पीक विम्याची रक्कम जी की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठवड्याभरामध्ये जमा केले जाते. तर आता टक्केवारीनुसार शेतकरी बांधवांना वेगवेगळी भरपाई इथं देण्यात येते. जे की आता या जिल्ह्यांमध्ये भरपाई इथं वाटपास सुरुवात झालेली आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, तर हे जे काही जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर झाल्याच्या नंतर आपलं पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, नांदेड, परभणी, पुणे झाल्याच्या नंतर आपलं जे की यामध्ये जिल्हे आहेत, तर इथं यवतमाळ असेल तुमचं, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, तर हे जे काही जिल्हे आहेत हे जिल्हे पात्र आहेत. नागपूर झालं, वर्धा झालं, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर आता पीक विमा तक्रार कशी करायची आहे? ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरलेला असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. तर आता यामध्ये जवळच्या कृषी कार्यालयात जा किंवा पीक विमा सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. पीक विमा कंपनी हेल्पलाईन नंबर 144447. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तक्रार करू शकता. जिल्हा कृषी अधिकारी किंवा पीक विमा प्रतिनिधी जी काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं जाऊन तुम्हाला जे की हे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. तर त्यामध्ये
आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती, ई पीक पाहणीची जे काही तुम्ही केलेली आहे म्हणून. त्यानंतर इथं 47,500 रुपये इथं कोणाला मिळणार आहे. तर यामध्ये 2 ते 3 हंगाम नुकसान झालेले शेतकरी आहे. जास्त प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांनी नोंद केलेली आहे. यामध्ये कापूस असेल, सोयाबीन, तूर, कांदा, अन्य पिके. तर ही पीक पाहणी जर पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला भरपाई इथं देण्यात येईल. यानंतर तुमचं जर कमी क्षेत्र असेल, जास्त क्षेत्र असेल, तर आता बरेच जणांचे पैसे का लागतात. तर यामध्ये काय होते, आधार लिंक नसते, खातं बंद पडलेलं असते, नावामध्ये आणि बँकेच्या पासबुकमध्ये स्पेलिंग मिसमॅच असते, ई पीक पाहणी इनकम्प्लीट असते, पीक विमा फॉर्म भरलेला राहत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळत नाही. तर त्यासाठी उपाय, बँकमध्ये जाऊन तुमची जर के-वाय-सी राहिलेली असेल तर के-वाय-सी अपडेट करा. आधार लिंक तपासून घ्या. सी-एस-सी सेंटर किंवा कृषी कार्यालयाशी तक्रार करा किंवा पीक विमा हेल्पलाईन नंबर 144447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. पीक विमा वाटपाचा जे काही क्रम आहे, नुकसान भरपाई जाहीर केली जाते. ई पीक पाहणी, गावातील अहवाल, तालुका पातळी, मंजूर जे काही जिल्हा मंजुरी, त्यानंतर शासन निधी, डी-बी-टी. तर अशा पद्धतीने यामध्ये 45 ते 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे. यासाठी आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, सातबारा आधार कार्ड, पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती, ई पीक पाहणी, त्यानंतर मोबाईल नंबर, हे कागदपत्र तुम्ही तक्रारीसाठी ठेवायचे आहेत. तर हे तुम्ही पीक विमा प्रतिनिधीकडे जमा करायचे आहेत. ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल